ओके. तर आजचा हा नवीन टॉपिक आहे. तर नवीन टॉपिक मध्ये सर्वात आधी मी हा याच्यासाठी घेतेय कारण की हा ना खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. म्हणजे स्टार्टिंगला तुम्हाला आयपी ऍड्रेसिंग समजली पाहिजे. मग तुम्हाला थोडासा वेळ भेटतो हा टॉपिक परत अभ्यास करायसाठी. आणि त्याच्यानंतर आपण बाकीचे थेरी पार्ट पाहणार आहोत. ठीक आहे. ओके. तर आपण ओएसआय मॉडेल पाहिलं होतं. तर ओएसआय मॉडेल मध्ये 7 लेयर्स आहेत. ठीक आहे. किती लेयर्स आहेत ओएसआय मॉडेल मध्ये? 7 लेयर्स. ठीक आहे. तर सगळ्यात आधी 7 लेयर मध्ये आपण काय काय शिकलो होतो की स्टार्टिंगचा असतो ऍप्लिकेशन लेयर. ऍप्लिकेशन, प्रेझेंटेशन, सेशन, मग आहे ट्रान्सपोर्ट, नेटवर्क, त्यानंतर डाटा लिंक आणि फिजिकल लेयर. ठीक आहे. तर यामध्ये आयपी ऍड्रेसिंग म्हणजे हा जो थर्ड नेटवर्क लेअर जो आहे ना, त्यामध्ये येते आयपी ऍड्रेसिंग. ठीक आहे. म्हणजे नेटवर्क लेअरशी जर आपल्याला बोलायचं असेल किंवा कम्युनिकेट करायचं असेल, तर ह्या नेटवर्क लेअर मध्ये जेवढं पण कम्युनिकेशन होतं ते कशाच्या थ्रू होतं? आयपी ऍड्रेसिंग. ठीक आहे. आयपी ऍड्रेसिंग. आता या आयपी ऍड्रेसिंग मध्ये याच्यामध्ये 2 टाइप्स आहेत. IPv4 आणि IPv6. ठीक आहे. हे असे 2 प्रकार आहेत, 1 आणि 2. तर मग सगळ्यात बेसिक आपल्याला काय माहिती पाहिजे की ओएसआय मॉडेल. ठीक आहे. आता ओएसआय मॉडेल मधला हा थर्ड जो नेटवर्क लेअर आहे त्याच्यामध्ये आपण ऍड्रेसिंग जी यूज करतो त्यालाच आपण आयपी ऍड्रेसिंग बोलतो. ठीक आहे. एवढं क्लिअर आहे? लक्षात आलं एवढं? ओके. अजून कोण? ओके. तर ऍक्च्युली मी काय केलेलं ना की वेटिंग रूमचं ऑप्शन हे केलेलं, पण तुम्हाला कसं काय ऍडमिटचं ते आय डोंट नो. ठीक आहे. मी परत एकदा समजावून सांगते. तर आपण आज काय शिकणार आहे यामध्ये? तर आयपी ऍड्रेसिंग. ठीक आहे. तर आयपी ऍड्रेसिंग शिकताना आपल्याला सगळ्यात आधी काय माहिती पाहिजे? 7 लेयर्स ऑफ ओएसआय मॉडेल. तर 7 लेयर्स ऑफ ओएसआय मॉडेल काय आहेत? ऍप्लिकेशन लेअर, प्रेझेंटेशन लेअर, सेशन लेअर, ट्रान्सपोर्ट लेअर, नेटवर्क लेअर, डेटा लिंक लेअर आणि फिजिकल लेअर. ठीक आहे. तर यामध्ये आपण जो नेटवर्क लेअर जो आहे आपला थर्ड लेअर. ठीक आहे. तर यामध्ये जर नेटवर्क लेअर जो आहे तो कम्युनिकेशन करताना आयपी ऍड्रेसिंग वापरतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक IPv4 एक आहे आणि IPv6 आहे. तर त्यापैकी आपण आज काय शिकणार आहे? IPv4. ठीक आहे. IPv4 ऍड्रेसिंग हा आपला टॉपिकचं नाव आहे. तर मेन म्हणजे हे कुठे आहे ओएसआय मॉडेल मध्ये? तर नेटवर्क लेअर मध्ये. नेटवर्क लेअर थर्ड लेअर आहे. ठीक आहे. ओके. तर आता मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे साईडला जी पीपीटी दिसते. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे इट इज अ लेअर 3 ऍड्रेस. आता समजलं ना ह्याला लेअर 3 ऍड्रेस काय बोलतात? आयपी ऍड्रेसिंगलाच काय बोलतात? लेअर 3 ऍड्रेस. आणि हा काय आहे? लॉजिकल ऍड्रेस. जो सेकंड पॉइंट आहे इट इज ऑल्सो कॉल्ड एज लॉजिकल. लॉजिकल ऍड्रेस म्हणजे काय? आता याच्यामध्ये फिजिकल ऍड्रेस एक असतो आणि लॉजिकल ऍड्रेस. आता आपण समजून घेऊया की लॉजिकल ऍड्रेस म्हणजे काय. ठीक आहे. आता सपोज हे माझं घर आहे. ठीक आहे. हे माझं एवढं सुंदरस असं घर आहे माझं. ठीक आहे.
हे माझं घर. आणि आता सपोज हे अजून कोणाचं तरी दुसऱ्याचं घर आहे. सपोज हे एक रवीचं घर आहे. ठीक आहे. हे घर आहे रवीचं. तर मला जर कोणाला लेटर पाठवायचं असेल, ठीक आहे. आता आजच्या काळात लेटर आपण कमीच पाठवतो. पण मला माझ्या ऍड्रेस वरती जर काय पाठवायचं असेल, तर या हे जे एन्व्हलप आहे, तर याच्यामध्ये काय येणार? टू विनीता. ठीक आहे. आणि इथे माझा ऍड्रेस येणार. म्हणजे हा माझ्या घराचा हा फिजिकल ऍड्रेस झाला. तर हा सेम ऍड्रेस मी रवीच्या घराला देऊ शकते का? या रवीच्या घराला हा मी ऍड्रेस देऊ शकते का? नाही देऊ शकत. जरी दिला, ठीक आहे, तरी माझ्याच या ऍड्रेसवरील जे काही माझा रूम नंबर असेल, सपोज हा ऍड्रेस आहे रूम नंबर 1, परत XYZ म्हणजे रोड नंबर काहीतरी 10 वगैरे. आता रोड नंबर, एरिया एरिया नंबर किंवा आपलं जे काय बोलतात सेक्टर वगैरे ते जरी सेम असेल आम्हा दोघांचं, ठीक आहे, आम्ही एकाच एरियामध्ये राहत असू, पण याचा रूम नंबर 2 आहे आणि माझा रूम नंबर 1 आहे, तर शेवटी हा ऍड्रेस वेगळाच झाला ना. म्हणजे हा फिजिकल ऍड्रेस आहे. फिजिकल म्हणजे हा माझ्या घराचा युनिक ऍड्रेस आहे. तो की चेंज होऊ शकत नाही. ठीक आहे. पूर्ण जगामध्ये, पूर्ण युनिव्हर्स मध्ये हा फिक्स ऍड्रेस आहे माझा. तो मी माझा ऍड्रेस दुसऱ्या कुठल्याच घराला नाही देऊ शकत. ठीक आहे. आता लॉजिकल ऍड्रेस म्हणजे काय? आता लॉजिकल ऍड्रेस म्हणजे तुम्हाला सांगते, हा एक आपला एक कम्प्युटर आहे. हा कोणता? L2 चा पीसी आहे, जिथे आम्ही नेहमी लोक बसतो. ठीक आहे. हा पीसी आहे L2 चा. ठीक आहे. आता हा पीसी आहे सपोज आपला एका जिथे प्राजक्ता कोपऱ्यात बसत असते, हा L1 चा पीसी आहे. ठीक आहे. आता ह्या पीसीचा ऍड्रेस काय आहे? 10.209.1.100. ठीक आहे. हा या पीसीचा आयपी ऍड्रेस आहे. तर हा मी मॅन्युअली ऍड केला ह्या पीसी मध्ये जाऊन इथे. ठीक आहे. मॅन्युअली मी ऍड केला या पीसीला. आणि आता सपोज हा L1 चा जो पीसी आहे, L1 च्या पीसी ला सपोज ऍड्रेस आहे 10.209.1.50. ठीक आहे. हा L1 च्या पीसीचा ऍड्रेस आहे. तर सपोज मला हा L1 चा जो पीसी आहे ना, याला मला दुसरा कुठला तरी ऍड्रेस द्यायचा, आयपी ऍड्रेस. तर मी हा डिलीट करून त्याच्याऐवजी दुसरा कुठला पण ऍड्रेस टाकू शकते. 10.209.1.51 किंवा कुठला दुसऱ्याही सेगमेंटचा, म्हणजे 10.209.4.100. हा वेगळा सेगमेंट झाला. हा 1 चा सेगमेंट, हा 4 चा सेगमेंट. ठीक आहे. तर म्हणजे पीसी एकच आहे. पीसी म्हणजे फिजिकली एकच डिव्हाइस आहे, पण त्याला आपण हा आयपी काढून हा आयपी देऊ शकतो. आता L2 च्या पीसीचा जो आयपी आहे 100, हाच आयपी मी ह्या L1 च्या पीसीला पण देऊ शकते. जर हे दोन्ही मी आयपी काढून टाकले, डिलीट केले, तर मला L2 चा हा आयपी ऍड्रेस जो आहे तो L1 च्या पीसीला देऊ शकते. मग आता हा काय झाला? लॉजिकल ऍड्रेस झाला. आणि याचा फिजिकल ऍड्रेस कोणता असतो? तर मॅक ऍड्रेस. म्हणजे याचा जो मॅक ऍड्रेस आहे हा युनिक आहे, हा कधी चेंज नाही होत. याचा पण मॅक ऍड्रेस जो आहे तो युनिक म्हणजे एकमेव आहे, तो चेंज होत नाही. तो फिजिकल ऍड्रेस असतो मॅक ऍड्रेस म्हणजे. ठीक आहे. मॅक ऍड्रेस म्हणजे काय? फिजिकल ऍड्रेस. आणि आयपी ऍड्रेस जो असतो, हा जो आयपी ऍड्रेस आहे, हा याला काय बोलणार? लॉजिकल. म्हणजे त्याचं अस्तित्व नाहीये फिक्स, तो कोणालाही आपण देऊ शकतो. ठीक आहे. जसं की रोल नंबर्स. रोल नंबर आपण आपल्या शाळेमध्ये जातो, तेव्हा आपल्याला काय करतात? आपलं ऍडमिशन होतं. आपलं नाव काय? सपोज माझं नाव आहे विनीता. ठीक आहे. आता माझं आपल्या ऑफिसमध्ये पण माझं नाव काय आहे? विनीता विजय यादव. ठीक आहे. आता हे माझं कंप्लीट नाव आहे. पण मला ऑफिसवाल्यांनी मला एम्प्लॉई कोड दिलाय, है ना? एम्प्लॉई कोड दिलाय. म्हणजे हा जो कोड आहे माझा, जो काही कोड असेल, सपोज हा आता कोड काय आहे माझा? 885 असं काहीतरी आहे, मला पण आठवत नाहीये. ठीक आहे. तर माझ्या ऐवजी हा कोड दुसरा कोणालाही देऊ शकतात ते लोक. ठीक आहे. पण माझं नाव देऊ शकतात का? नाही. माझं नाव हे फिक्स आहे, हे फिजिकल आहे, जे की चेंज नाही होणार. पण हा जो एम्प्लॉई कोड आहे, जसं की रोल नंबर. रोल नंबर आता सपोज मी शाळेत होते, तर तेव्हा माझं हे नाव होतं विनिता विजय यादव आणि माझा रोल नंबर होता 15. ठीक आहे. हा माझा रोल नंबर होता. आता मी जर ऍडमिशन कॅन्सल केलं, तर माझा रोल नंबर दुसऱ्या कोणालाही ते देऊ शकतात.
ठीक आहे. तर म्हणजे हे असं झालं, लॉजिकल ऍड्रेस हा आयपी ऍड्रेस असतो आणि मॅक ऍड्रेस काय असतो, फिजिकल ऍड्रेस. या दोघांमधला फरक कळला, लॉजिकल काय आणि फिजिकल काय, याच्यामध्ये काय अडचण? कळलं. ठीक आहे, ओके, छान. आता आता थर्ड पॉइंट काय, की आयपी ऍड्रेस इज अवेलेबल इन टू व्हर्जन्स. आता टू व्हर्जन्स म्हणजे काय, इथे आपण बोलतो IPv4 आणि IPv6. ठीक आहे. आता IPv4 जो आहे तो 32 बिटचा असतो. 32 बिट म्हणजे काय, 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7 8, हे 8 आणि हे 8, परत 1 2 3 4 5 6 7 8, परत 1 2 3 4 5 6 7 8, हे 8 आणि हे 8, हे किती झाले टोटल? 8 1 8, 8 2 16, 8 1 24, 8 चौक 32, हे कम्प्लीट झाले 32. तर हे आहेत आपले 32 बिट्स. ठीक आहे. म्हणून IPv4 ला काय बोलतात, की हा 32 बिटचा आयपी ऍड्रेस आहे. तसंच IPv6 आहे. IPv6 कितीचा आहे, 128 बिटचा आहे. 128 बिट्स म्हणजे जसं मी असं हे ड्रॉ केले ना, 1 1 1, म्हणजे 1 बीट 2 बीट 3 बीट 4 5 6 7 8 9 10 11 12, असं करत 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 हे कुठपर्यंत आहे, 128. ठीक आहे. हे किती आहेत, 32. हे किती आहेत, 128. तर आयपी ऍड्रेस किती बिटचा आहे, 32 बिटचा. आणि सॉरी, हे 128, मी तर 126 लिहिलं. आणि IPv4 कितीचा आहे, 128 बिटचा. तर आयपी ऍड्रेसिंग म्हणजे IPv4, आपण सध्या जो आयपी यूज करतो ना कुठेही पूर्ण जगामध्ये, तो जास्तीत जास्त IPv4 आहे. आणि IPv4 पासूनच IPv6 बनलाय असं नाहीये. IPv6 हे वेगळी टेक्नॉलॉजीने बनलाय, म्हणजे वेगळ्या नंबर सिस्टीमने. आणि IPv4 हा वेगळा आहे. ठीक आहे. ह्या दोघांमध्ये असं सिमिलर काही नाही, की ह्याच वर्जन पुढे हा म्हणजे घेऊन आलाय असं नाहीये. हा 32 बिटचा आहे, हा 128 बिट्सचा आहे. असं आयपी मध्ये पण ना, आयपी व्हर्जन 1 4, म्हणजे असं 2 3 15 पर्यंत आहे. पण ते कसं वर्कआउट नाही झाले म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये. फक्त आता IPv6 एक म्हणजे आताचे जे डिव्हाइसेस येतील ना, म्हणजे आधीचे जे डिव्हाइस बनत होते त्याच्यामध्ये फक्त IPv4 चालू शकत होतं. आणि आताचे जे डिव्हाइस आहेत म्हणजे आणि पुढे काय येतील त्याच्यामध्ये IPv4 आणि IPv6 दोन्ही पण म्हणजे कॉम्पॅटिबल आहेत. आणि मग याच्यानंतर काय होईल, की IPv4 मधले सर्व ऍड्रेसेस संपून जातील, तेव्हा फक्त IPv6 आपण युज करणार. ठीक आहे. ओके. तर इथपर्यंत काय आहे, बेसिक आहे. मी एक मिनिट. हॅलो. हा, मी नाही मारला तो, जितूनी मारलेला आहे. त्याला DC टीमनी सांगितलं. हा, माझं तिथं असेल टकाच, त्याचं चालत नसेल तर. मी लॉग इन घेतला होता. हो हो. L2 मध्ये टाकले ना ग्रुपमध्ये. थांब ना, मी जरा हे जितूबाईला कॉल कर ना, मी क्लास घेते. ठीक आहे. ओके. इथपर्यंत समजलं? अनम्यूट करून सांगा. मी आता स्क्रीन चेंज नाही करत, मला परत तिकडे यावंसं लागतं. हो. ओके येस. ओके. ठीक आहे. आता हे बेसिक आहे. इथून पुढे लक्ष ठेवायचं, म्हणजे असं व्यवस्थित लक्ष द्यायचं. इझी आहे पण लक्ष द्यावं लागतं. ठीक आहे. आता आपल्याला हे IPv4 मधले हे 3 पॉइंट समजले. इट इज अ लेअर 3 ऍड्रेस. इट इज ऑल्सो कॉल्ड एज लॉजिकल ऍड्रेस. IP ऍड्रेस इज अवेलेबल इन टू व्हर्जन्स. कोणता? IPv4, IPv6. IPv4 किती बिटचा आहे? 32 बिटचा. आणि IPv6 128 बिटचा. नॉर्मली इन जनरल वी यूज IPv4. ठीक आहे. जसं आपल्याला आपले आयपी ऍड्रेस दिसतात ना, 10.209.1.100, हे असे म्हणजे इथे
हे 4 ऑक्टेट असलेले, म्हणजे हा एक ऑक्टेट, हा एक आणि हा एक. आता मी ऑक्टेट का बोलते हे पण तुम्हाला मी सांगेन. ठीक आहे. तर असा ऍड्रेस म्हणजे काय, IPv4 ऍड्रेस हा 32 बिट्स आहे. आणि IPv6 ऍड्रेस हा वेगळाच दिसतो, तो मॅक ऍड्रेस सारखा दिसतो. ठीक आहे, तो असा नाही दिसत. हा असा दिसला म्हणजे हा IPv4 ऍड्रेस आहे. ठीक आहे. आता आपण जे 32 बिट्स मी तुम्हाला काढून दाखवले, ठीक आहे, परत एकदा मी ड्रॉ करते ते. ठीक आहे, एक छान पैकी मी परत एकदा दुसरा कलर यूज करते. आता कुठला घेऊ मी, सपोज हा येल्लो कलर घेते, थोडासा ब्राईट, म्हणजे इथे व्यवस्थित दिसेल. ठीक आहे. तर आता मला ना माझे जे 32 बिट्स आहेत ते मी ड्रॉ करते. ठीक आहे. आता 1 2 3 4 5 6 7 8 8 झाले. 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 हे 8 झाले. 1 2 3 4 5 6 ओके 24 25 26 27 28 29 30 31 32 हे 32 झाले. आता यामध्ये कसं आहे ना, की आपण 8 8 बीटचा हा ग्रुप केलाय. ठीक आहे, हा 8 8 बीटचा ग्रुप. आणि हा 8 बीटचा ग्रुप आपण सेपरेट केला ह्या डॉटने. ठीक आहे, या डॉटने आपण काय केलंय, सेपरेट केलंय ह्या 8 बीटने. तर आता मग हा जो 8 8चा ग्रुप आहे ना, हा वाला, हा 8चा, हा 8चा, हा 8चा, तर 8च्या ग्रुपला आपण ऑक्टेट म्हणतो. ऑक्टेट. ठीक आहे. 8चा काय असतो, ऑक्टेट. म्हणजे IPv4 हा 4 ऑक्टेटनी बनलेला आहे. ठीक आहे. इथे काय लिहिलंय, 4 ऑक्टेट डेसिमल ऍड्रेस. ठीक आहे. 4 ऑक्टेट म्हणजे काय, हा पहिला ऑक्टेट, हा दुसरा ऑक्टेट, हा तिसरा ऑक्टेट आणि हा चौथा ऑक्टेट. कोणी आलंय का, की ऍडमिट करावं लागेल असं? ओके, ठीक आहे. हम्म. तर हे काय झाले आपले 4 ऑक्टेट. 4 ऑक्टेट किती बीट असतात त्याच्यामध्ये, 4 ऑक्टेट मध्ये 32 बीट्स. आणि एका ऑक्टेट मध्ये 8 बीट असतात. ठीक आहे. आता या हा काय झाला, पूर्ण IP ऍड्रेसचे बीट झाले 32 बिट्स. आता पूर्ण IP ऍड्रेस मध्ये कसं असतं माहितीये, आता एक मिनिट, हा मी ऑक्टेट शब्द मी थोडासा बाजूला ठेवते आता सध्या, आणि ही लाईन पण. ठीक आहे, 32 बिट्स आणि हे पण. ठीक आहे, थोडस तुम्हाला समजून येईल. ओके. तर आता मी काय केलं, हे 32 बिट्स काढले आणि हा आपण सेपरेट केला होता डॉटने. ठीक आहे. तर हा पूर्ण जो IP ऍड्रेस असतो, पूर्ण IP ऍड्रेस, त्याचे 2 पार्ट असतात. एक पार्ट असतो म्हणजे नेटवर्क पार्ट, नेटवर्कचा, आणि दुसरा असतो होस्ट पार्ट. म्हणजे काय, नेटवर्क आयडी आणि होस्ट आयडी. आता नेटवर्क आयडी म्हणजे काय आणि होस्ट आयडी म्हणजे काय, जसं की माझं नाव काय आहे, विनीता, आणि सरनेम आहे यादव. ठीक आहे. माझ्या पप्पांचं नाव काय आहे, विजय, त्यांचं सरनेम काय आहे, यादव. ठीक आहे. तसंच माझी मम्मी नीता, तिचं पण सरनेम काय आहे, यादव. तसंच तुमच्या घरातलं पण, तुमचं नाव आणि तुमचं सरनेम, तुमच्या मम्मीचं नाव, तुमचं सरनेम, सर्वांचं सरनेम कसं सेम आहे. म्हणजे आपण काय झालं, यादवच्या फॅमिलीची आहे मी. तसंच आता हे तुमचं जे सरनेम असेल, तर तसं तुमच्या पूर्ण फॅमिलीचं, म्हणजे पूर्ण आपली खानदानाचं एकच सरनेम असतं. म्हणजे आपण त्या नेटवर्कचे आहोत. मी कुठल्या नेटवर्कची आहे, यादव नेटवर्क. म्हणजे एक पूर्ण जो असतो नेटवर्क पार्ट असतो, पूर्ण नेटवर्क पार्ट, म्हणजे याच्यातला हाफ जो असतो ना, म्हणजे असं नाही की हाफ असतो, काही पार्ट असतो तो नेटवर्कचा असतो आणि काही पार्ट असतो तो होस्टचा असतो. ठीक आहे. जसं की याची इथे एक्झाम्पल दिलंय, की सपोज मला कुठेतरी फोन लावायचा आहे, लँडलाईन. ठीक आहे, लँडलाईन फोन. आता सपोज पुणे आहे,
पुणे आणि दुसरं आहे मुंबई. आता मुंबईचा कोड काय आहे? 022. पुण्याचं काही मला माहिती नाही, पण जर आपण एक्झाम्पल घेऊ, याचा असेल 024. ठीक आहे. मला जर लँडलाईन मोबाईल नंबर डायल करायचा असेल ना, तर मला सुरुवातीला 022 लावायला लागतं, जर मला मुंबईला कॉल लावायचा असेल तर. जर 022 ऐवजी जर मी 024 लावला, तर तो कॉल कुठे जाईल? पुणेला जाईल. तसंच आपले पण कंट्री कोड असतात मोबाईल नंबरचे. आपल्या सुरुवातीला काय लागतं मोबाईलच्या +91, म्हणजे हा कुठला आहे? इंडियाचा. ठीक आहे. मग बाकीचे असतात +1 म्हणजे काय US, UK काय असेल ते. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय? +91 म्हणजे इंडिया, म्हणजे इंडियाचा फोन नंबर आहे. म्हणजे हा एक इंडियावाला ग्रुप झाला. ठीक आहे. तसंच म्हणजे तो नेटवर्क. म्हणजे याच्यामध्ये जर आयपी ॲड्रेस काय असतो? आयपी ॲड्रेस 2 पार्टनी बनलेला असतो. एक तर नेटवर्कचा पार्ट, ठीक आहे, आणि दुसरा काय? होस्टचा पार्ट. होस्ट म्हणजे काय आणि नेटवर्क म्हणजे काय, आता आपण हे समजून घेऊ. ठीक आहे. होस्ट म्हणजे काय? की आपले पीसी, आपले एंड डिव्हाइस, म्हणजे सपोज जर हा माझा स्विच आहे, हा माझा काय स्विच आहे. ठीक आहे. हा माझा स्विच आहे. याला मी इथे एक पीसी कनेक्ट केला. इकडे एक पीसी कनेक्ट केला. इथे एक माझं सर्व्हर कनेक्ट आहे. इथे माझं काय प्रिंटर कनेक्ट आहे. प्रिंटरचं आता मी कसं काढू? चल, हे प्रिंटर आहे पण ठीक आहे. तर आता हे एंड डिव्हाइस म्हणजे हे होस्ट आहेत. होस्ट. याला वेगवेगळे आपण आयपी देऊ. आता सपोज याचा आयपी आहे 10.209.1.100. हा L2 चा पीसी आमच्या. ठीक आहे. आता हा दुसरा L1 चा पीसी आहे. 10.209.1.115. ठीक आहे. आता इथे प्रिंटरला पण एक आयपी ॲड्रेस सपोज दिला आपण 10.209.1.10, आणि हा सर्व्हरचा एक आयपी ॲड्रेस 10.209.1.50. ठीक आहे. आता या केसमध्ये तुम्ही ऑब्झर्व्ह केलंय का? 10.209 आणि 1 हे कॉमन आहे. इथे पण काय 10.209.1, परत 10.209.1, आणि तिथे पण 10.209.1. हा एक कॉमन पार्ट आहे सगळ्यांचा. म्हणजे हे काय झालं? नेटवर्कचा पार्ट झाला हा, नेटवर्कचा. ठीक आहे. आणि मग हे लास्टचं जे आहे ऑक्टेट, तोच डिफरंट आहे, म्हणजे तो होस्टचा. म्हणजे 100 मी जर म्हणलं .100 तर माझा हा L2 चा पीसी. मी जर म्हणलं .115 जर माझा L1 चा. म्हणजे ह्या शेवटच्या पार्टवरून आपला होस्ट कोणता आहे तो आयडेंटिफाय होतोय. ह्या शेवटच्या ऑक्टेटमधून. ठीक आहे. हा शेवटचा. मग इथे असंही असू शकतं, की समजा 10.209.11.1, 10.209.12.15, म्हणजे हा पार्ट फक्त फिक्स आहे या वेळेला, हा पार्ट. म्हणजे हा पार्ट कुठला? नेटवर्कचा. आणि जो फिक्स नाहीये, म्हणजे जो म्हणजे जो फिक्स नाही म्हणता येणार, जो युनिक नाहीये, पूर्ण नेटवर्क. आता पूर्ण नेटवर्कमध्ये काय आहे ना, नेटवर्कचा जो पार्ट आहे तो सेम असतो, आणि फक्त होस्टचे जे बिट्स आहेत ते चेंज होत राहतात. इथपर्यंत समजलं? मी काय सांगते ते? नेटवर्क पार्ट आणि होस्ट पार्ट. आयपी ॲड्रेसमध्ये 2 पार्ट असतात. 32 बीट असतात ना आपले, हे सर्व 32 बीट आहेत. तर त्यातले काही बीट नेटवर्कचे असतात आणि काही बीट होस्टचे असतात. आता नेटवर्कचे किती आणि होस्टचे किती बीट्स असतात, ते आपल्याला कोण सांगतं? तर मास्क सांगतं. कोण सांगतं? मास्क. तर हे मास्क आहे ना, मास्क हे खूप इम्पॉर्टंट आहे. ज्याला मास्क समजलं त्याला आयपी ॲड्रेसिंग समजली, आणि ज्याला आयपी ॲड्रेसिंग समजली त्याला नेटवर्किंग समजली. ठीक आहे. फक्त नेटवर्किंगमध्ये आयपी ॲड्रेसिंग असा पार्ट आहे, ज्याला तो समजला तर बरेच गोष्टी ऑटोमॅटिक त्या पुढे नेटवर्किंगमध्ये समजतात. ठीक आहे. हे समजलं, ही स्लाइड. ठीक आहे. आता पुढे आपण जाऊया. आता सपोज मी हा आता ह्या स्लाइड मधलंच मी एक्झाम्पल घेते. इथे काय आहे? 10.0.0.2. हा, आपण काय म्हणतो की हा आयपी ॲड्रेस आहे. नाही, हा आयपी ॲड्रेस नाहीये. आता तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही आतापर्यंत सांगितलं हे डॉटनी जे
आपण तिथे डॉट असतात, 4 ऑक्टेट असतात आणि आयपी ऍड्रेस सारखंच दिसते हे, है ना? पण इथे ह्याला मास्क नाही लिहिलंय मी. ठीक आहे. आयपी ऍड्रेस इज ऑलवेज फॉलोड बाय मास्क. म्हणजे सपोज मी हे लिहिलं ना, तर जो ओरिजिनल नेटवर्क इंजिनियर आहे, ज्याला आयपी ऍड्रेस समजते, तो नेहमी विचारणार की हा आयपी ठीक आहे, पण याचं मास्क काय? ठीक आहे. मास्कमुळे काय समजतं की नेटवर्कचे किती बिट्स आहेत आणि होस्टचे किती बिट्स आहेत. म्हणजे मी काय सांगितलं की नेटवर्कचे काही बीट असतात आणि होस्टचे काही बीट असतात. पण आता ते किती असतात ते आपल्याला मास्क सांगणार. ठीक आहे. म्हणजे 10.0.0.2/24 हा झाला याचा मास्क. ठीक आहे. आणि मास्क काय रिप्रेझेंट करतो? नंबर ऑफ बिट्स फ्रॉम नेटवर्क साइड. मास्क काय रिप्रेझेंट, आता /24 आहे ना. आता बघ, 1 2 3 4 5 6 7 8 हा एक ऑक्टेट. 1 2 3 4 5 6 7 8 दुसरा ऑक्टेट. 1 2 3 4 5 6 7 8 हा तिसरा ऑक्टेट. 1 2 3 4 5 6 7 8 हा चौथा ऑक्टेट. तर हा 24 म्हणजे काय? 24 म्हणजे काय मी तुम्हाला सांगते आता. हे 8, एक मिनिट, हे 8 आणि हे 8 किती झाले? हा एक 8, दुसरा 8 आणि हा तिसरा 8. 8 एक 8, 8 दुनी 16, 8 त्रिक 24. हे 24 झाले. म्हणजे हा जो मास्क आहे ना, हा जो मी /24 लिहिला, म्हणजे हे 24 बीट म्हणजे इथे नेटवर्क पार्ट आहे. 24 बीट म्हणजे किती? हा नेटवर्कचा पार्ट आहे माझ्या. आणि हा बाकी उरलेला पार्ट मग हा होस्ट आहे. हे समजलं? इथे कोणालाही नाही समजलं तर इथे विचारा, काय काय नाही समजलं, कन्फ्युजन असेल तर. ठीक आहे. आता सपोज सपोज मी बोलले की इथे स्लॅश हा आयपी ऍड्रेस आहे 10.0.0.2 सेम आयपी ऍड्रेस आणि /16 आहे. तर मी काय करणार? 1 2 3 4 5 6 7 8 हे 8 बीट. 1 2 3 4 5 6 7 8 दुसरा ऑक्टेट. 1 2 3 4 5 6 7 8 तिसरा ऑक्टेट. 1 2 3 4 5 6 7 8. तर आता /16 आहे, तर मी काय करणार? 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 हे दोघं काय झाले? हा 8 आणि हा 8 किती झाले? 16 झाले. म्हणजे हा पार्ट कुठला झाला माझा? नेटवर्कचा पार्ट झाला. आणि उरलेला पार्ट कुठला झाला माझा? होस्टचा पार्ट. ठीक आहे. आता हा मास्क आहे ना, मास्क लिहायच्या 3 पद्धती आहेत आपल्याकडे. ठीक आहे. वेज ऑफ रायटिंग मास्क म्हणजे लिहायचा कसा. आता हे मी /24 जे लिहिलं ना, /24 हे म्हणजे काय ना, लेमॅन लँग्वेज आहे. लेमॅन म्हणजे आपण जसं एखाद्याचं टोपण नाव ठेवतो. म्हणजे हे कुठे आपण ना सिस्टीम मध्ये आपण असं कुठे लिहित नाही. म्हणजे सपोज मला पीसी मध्ये मॅन्युअली आयपी ऍड्रेस आणि मास्क टाकायचा आहे, तर हे /24 /16 /8 /32 हे असं कुठेच नसतं. हे आपल्याला समजण्यासाठी हे ह्युमन रिडेबल आपली एक कमांड असते ना, जिथे आपण काय करतो, बिट्सचं कन्व्हर्जन एमबी मध्ये होतं, ते कसं ह्युमन रिडेबल म्हणजे ह्युमनला समजण्यासाठी. तसंच हे ह्युमन रिडेबल सारखं आहे. म्हणजे यालाच काय बोलतात? प्रिफिक्स. प्रिफिक्स मास्क किंवा प्रिफिक्स लेंथ. प्रिफिक्स मास्क किंवा प्रिफिक्स लेंथ. ठीक आहे. हा पहिला टाईप झाला. म्हणजे हे जे मी आता लिहिलं होतं ते. ठीक आहे. आता मग सेकंड एक आहे, तो म्हणजे सबनेट मास्क. जेव्हा आपण IPv4 याच्यामध्ये सेटिंग्स मध्ये जातो, मग आपण IPv4 वरती कनेक्ट हे क्लिक करतो. त्याच्यानंतर आपण बघ IPv4 आणि खाली असतं सबनेट मास्क म्हणजे टाका म्हणून. ठीक आहे. कधी कोणी आयपी कॉन्फिगर केला असेल तर तिथे दिसतं. आणि जसं माहित नसेल तर परत आपल्या सिस्टीम वरती तिथे सर्च करा, तिथे आहे. हाऊ टू असाइन, गुगल वरती टाकायचं हाऊ टू असाइन आयपी ऍड्रेस टू सिस्टीम. मग तुम्हाला खूप सारे व्हिडिओज येतील युट्यूब वरती.
ठीक आहे. तर आता याच्यामध्ये दुसरं आहे नेट मास्क. नेट मास्क किंवा यालाच बोलतात सबनेट मास्क. सबनेट मास्क. आता याच्यामध्ये काय आहे, हे आपण 255 हे तुम्ही पाहिलं असेल 255.255.0 हे असं असतं ना. ठीक आहे. हे वालं म्हणजे हा जो फॉर्म असतो, हा वाला फॉर्म, हाच म्हणजे सबनेट मास्क म्हणतात त्याला किंवा नेट मास्क म्हणतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये कसं आहे ना, मी तुम्हाला सांगते. सपोज हे बीट आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. हा इथे डिवाइड झाला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि मग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. हे 8 बीट झाले, हे 8 बीट, हे 8 बीट, हे 8 बीट. तर ह्या बीटची व्हॅल्यू एक तर 1 असू शकते किंवा 0. ठीक आहे. दोघांपैकी एक. जर मी त्याची व्हॅल्यू 1 केली, आता सपोज 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हे म्हणजे मी बीट घेतले, म्हणजे मी ऍड करते. कॅरी बीट म्हणजे केअर बीट. ठीक आहे. मी हे घेतले. 1 म्हणजे मी घेतले आणि आता सपोज /24 आहे, तर मी /24 बीट घेतले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि बाकी मी 0, 0, 0, 0, 0, 0, 0 असं केलं. ठीक आहे. तर ह्या सगळ्यांची ऍडिशन जी असते ना, म्हणजे सर्व बीट मी घेतले ह्या ऑक्टेट मधले, तर ह्या सगळ्यांची ऍडिशन 255 असते. याची ऍडिशन 255, याची ऍडिशन 255. आता याची सगळ्यांची ऍडिशन म्हणजे 0. म्हणजे /24 लाच आपण काय लिहितो, 255.255.255.0. हा प्रिफिक्स लेंथ झाली किंवा प्रिफिक्स मास झाला. यालाच आपण काय बोलतो, नेट मास्क किंवा सबनेट मास्क. ठीक आहे. आणि अजून एक थर्ड टाइप असतो वाइल्ड कार्ड मास्क. कुठला? वाइल्ड कार्ड. आता हे 255 ते कसं आलं ना, हे हॅलो, आपण सांगणार आहे. हा बोल. ते पहिलं काय म्हटलं? पहिलं म्हणजे कोणतं? हा वाला. नाही नाही, म्हणजे ते नेट नेट मास्क काय असतं ते? सबनेट मास्क कळायला काय असतं? अच्छा, त्याचं जो नाव आहे का असं दुसरं हा, दुसरं? और लिहिले ना, नेट मास्क किंवा सबनेट मास्क. सबनेट मास्कचं दुसरं नाव आहे. नेट मास्क कुणी म्हणत नाही, पण ते माहिती पाहिजे. नेट मास्क म्हणजे नेटवर्कचा मास्क. अच्छा, मी ते पाहिलं, पण मला असं वाटलं की काय परत वेगळं आहे का? कारण की आता ते नाही वाईल्ड कार्ड मास्क म्हणताना थर्ड असं काहीतरी म्हटलं ना. नाही, आता हे कसं आहे ना, 3च नाव आहेत. प्रिफिक्स, सबनेट आणि वाइल्ड कार्ड म्हणजे थर्ड टाइप. आता कसे माहितीये का, जसं आपण /24 लाच 255.255.255.0 लिहिलं, सेम वाइल्ड कार्ड मध्ये. आता थांब, वाइल्ड कार्ड. ठीक आहे. वाइल्ड कार्डचं कसं असतं, 255 मायनस हे असतं, हा जो मास्क आहे ना, तो वाला म्हणजे सबनेट. आता याच्यामध्ये 255 मायनस हा केला पहिला ऑक्टेट, 255 मायनस 255 काय आलं, 0. म्हणजे हा जो नंबर असेल ना कुठला पण, 255 मधून तो हे करायचा. 255 मायनस 255 काय आला, 0. परत 255 मायनस 255 काय आला, 0. आता याच्यामध्ये 0. ठीक आहे. हा एक त्याचं हे म्हणजे त्याच्या उलट घ्यायचं. इथे जसे मी ना 1, 1, 1 म्हणजे ऍड करत गेले, तर इथे काय असतं ना, त्याच्या उलट असतं. 1 च्या ऐवजी इकडे 0 असतं. म्हणजे हा काय झाला, /24चं हे झालं बिट्स. आता हे वाइल्ड कार्ड मध्ये कसं येणार, 0, 0 हे 4, 0, 0, 0, 0 हे 8 झाले. मग परत 0, 0, 0, 0, 0, 0, 0, 0 परत दुसरे आवाले 8 म्हणजे 16 बीट झाले. 0, 0, 0, 0, 0, 0, 0, 0 हा 24 आणि नंतर म्हणजे याच्यामध्ये कसं असतं, सबनेट मास्क मध्ये 0 म्हणजे आपण घेतो आणि 1 म्हणजे घेतो आणि 0 म्हणजे घेत नाही. आणि वाइल्ड कार्ड मध्ये 0 ऍड करतो, म्हणजे 0 घेतो आणि अ, याच्यामध्ये 1 हे करतो इकडे. म्हणजे याचं अपोजिट असतं पूर्ण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ठीक आहे.
म्हणजे जसं सपोज इथे जी संख्या असेल ना त्याच्या अपोजिट इथं असतो. आता वाईल्ड कार्ड मास्क ऑफ, थांब एक मिनिट. आता सपोज /24 हे समजलं. आता /25, ठीक आहे. /25 ना वाईल्ड कार्ड मास्क तुम्हाला सांगते मी. 2 मिनिटं. हा, तर मी /24 जो आहे ना 255.255.255.0 असा होता. तर आता /25 जो आहे ना तो पण काय आहे 255.255.255. याच्यानंतर असतो 128. ठीक आहे. म्हणजे हा जो ऑक्टेट आहे याच्यामध्ये चेंज होतात ते. तर हे कसे हे मी तुम्हाला पुढे सांगेल. पण आता एवढं लक्षात ठेवा, की याच्यामध्ये वाईल्ड कार्ड मास्क मध्ये 0 म्हणजे केअर बीट असतो आणि 1 म्हणजे डोंट केअर बीट असतो. ठीक आहे. पुढे पुढे समजेल आता हे जर कन्फ्युजिंग असेल. पण याचे 3 म्हणजे हे कसं माहितीये का, /24 आहे ना हा पण म्हणजे हा पण /24च आहे. पण हा वाईल्ड कार्ड मास्क आहे. कोणता? 0.0.0.20 255.255. हे पण /24च आहे. हे पण /24च आहे. आणि आपण /24 लिहितो ते पण /24. म्हणजे एकच गोष्ट 3 वेगवेगळ्या फॉर्म मध्ये. जसं माझं नाव आहे विनिता, माझं ऑफिसमध्ये, घरी विनू आहे, बाकीचे कोणी मित्र मैत्रीण काय पण वेगळंच नाव ठेवतात. म्हणजे पण मी तीच आहे, पण माझी वेगवेगळे नाव आहेत. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या गोष्टी वापरतो. म्हणजे वाईल्ड कार्ड मास्क हा इंटरनल पर्पज साठी वापरतात. ठीक आहे. आणि सबनेट मास्क हा वेगळ्या पर्पज साठी. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. पण आता फक्त एवढं समजून घ्या की ह्याचे वेगवेगळे टाइप्स आहेत. कुठले? प्रिफिक्स मास्क किंवा लेंथ मास्क, म्हणजे प्रिफिक्स लेंथ. सेकंड आहे सबनेट मास्क, त्यालाच बोलतात नेट मास्क. आणि थर्ड आहे वाईल्ड कार्ड मास्क. ठीक आहे. समजलं इथपर्यंत? हा समजलं. ओके. ते अक्षय लेफ्ट जातो परत जॉईन होतं. असं आहे काय? इथं माझा हाच प्रॉब्लेम झालाय. किती वेळ झालं काय माहित बिचारायला. मी हे केलं होतं रे, पण किती वेळ झालं काय माहिती. मला ना तुम्ही हे बघा, मला ना तुम्ही कॉल करत जा रे. म्हणजे जर तुम्ही ऍड परत जॉईन करताय ना, माझं लक्ष नाही राहत इकडे. डायरेक्ट कॉलच करत जा. कारण की आता किती, अक्षय किती वेळ नव्हता रे तू? 5 मिनिटं. 5 मिनिटं. आताच गेलो. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. तर ह्या 3 गोष्टी सांगितल्या मी, त्या समजल्या का? हे 3 फॉर्म होते. हो समजलं. ओके ओके, हे 3 फॉर्म्स आहेत. आता हे हाऊ टू कॅल्क्युलेट होस्ट. ठीक आहे. होस्ट म्हणजे काय, की एक नेटवर्क आहे तुमचं. तर त्या नेटवर्क मध्ये किती आयपी ऍड्रेस असणार, तर हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. म्हणजे असं नाही की आपण आपल्या मनानेच काहीतरी, नाही. इथे एक फॉर्म्युला असतात, इथे काहीतरी त्यांची नंबर सिस्टीम आहे, त्यानुसार आपण कॅल्क्युलेट करतो. आता मी काय बोलली, /24 हे एक एक्झाम्पल दिले ना /24च आता. ठीक आहे. तर ह्या /24च म्हणजे एक नेटवर्क आहे हे /24च. तर ह्या नेटवर्क मध्ये किती आयपी ऍड्रेस आपल्याला युज करायला भेटतील, तर त्याचा एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तर /24 म्हणजे आता आपले टोटल नंबर ऑफ बिट्स किती आपण युज करतो IPv4 मध्ये 32 है ना. तर आपला नंबर ऑफ बिट्सचा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ होस्ट. होस्ट म्हणजे काय, की जसं पीसी आहे, पीसी ला एक आयपी ऍड्रेस दिला.
परत फोनला एक आयपी ऍड्रेस दिला, प्रिंटरला एक दिला, सर्व्हरला दिला, तर आपण 24च्या नेटवर्क मध्ये असे मला किती पीसी लावता येतील, म्हणजे किती आयपी ऍड्रेस यूज करता येतील, त्याचा हा एक फॉर्म्युला आहे. 2^32 मायनस मास्क, म्हणजे जो मास्क असेल, आता या केसमध्ये मास्क माझा किती आहे 24, म्हणजे 2^32 मायनस 24, याचं कॅल्क्युलेशन काय आलं, 2^32 मायनस 24 8, 2^8 म्हणजे 256, म्हणजे /24चं नेटवर्क आहे ना, त्याच्यामध्ये 256 आयपी ऍड्रेस मला यूज करायला भेटतात. समजलं? सपोज आता दुसरं एक्झाम्पल, जर /16 आहे, /16 म्हणजे ह्याचाच हा झाला प्रिफिक्स लेंथ मध्ये, याच काय होणार 255.255.0.0. आता हे कसं मी तुम्हाला सांगेन नंतर. आता नंबर ऑफ होस्ट मला फाइंड आउट करायचे. नंबर ऑफ होस्ट म्हणजे काय 2^32 मायनस मास्क. ओके, तर इथे काय मास्क आहे 2^32 मायनस मास्क किती आहे 16. 2^32 मायनस 16 म्हणजे 16, आणि 2^16 म्हणजे 65535 एवढी संख्या. म्हणजे इथे बघा, जेव्हा माझं मास्क आहे ना 16 होतं, 16, तर तेव्हा मला खूप सारे आयपी ऍड्रेस मिळाले. ठीक आहे, म्हणजे होस्ट, म्हणजे जेवढं छोटं नेटवर्क असतं ना, जेवढं छोटं नेटवर्क, आता हे 256चं नेटवर्क आहे, म्हणजे 256 कुठे आणि हे 65,000 कुठे, म्हणजे मास्क माझा कशाचा छोटा होता हा 16. म्हणजे कसं झालं बघा, जेव्हा माझा मास्क 24चा होता तेव्हा 200 किती 56 आयपी ऍड्रेस भेटले मला, आणि 16चा मास्क होता तर 65535, म्हणजे 256 आणि हे 65,535. तर याच्यामध्ये मास्क सगळ्यात छोटा कोणाचा होता, मास्क सगळ्यात छोटा कोणाचा होता 16चा, आणि मोठा कोणाचा मास्क होता 24. म्हणजे काय 16 आणि 24 याच्यापैकी छोटं कोण आहे 16 आहे. ठीक आहे, पण 16च्या मास्कला मला नेटवर्क मध्ये आयपी ऍड्रेस जास्त मिळाले. त्याच्या उलट जर 24 मध्ये काय झालं, मला आयपी ऍड्रेस छोटे मिळाले. म्हणजे हे व्हाईस वर्सा, जेवढा छोटा मास्क तेवढा मोठा नेटवर्क. ठीक आहे, जेवढा मोठा मास्क असतो तेवढं तेवढं मोठं नेटवर्क. म्हणजे /8 पासून /32 पर्यंत आपलं, /8 /9 /10 /11 /12 /13 /14 असं कुठपर्यंत /32 पर्यंत. तर आता मी गुगल वरती जाते. ठीक आहे, गुगल वरती जाते मी, एक मिनिट. याच्यामध्ये मी टाईप करते इथे, काय बरं, सबनेट मास्क. ठीक आहे, सबनेट मास्क इन नेटवर्किंग. आता इथे आलं, थोडस मी फुल स्क्रीन करते. सबनेट मास्क इन नेटवर्किंग. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये इमेजेस वरती गेले, सबनेट मास्क, हे बघा, ही वाली इमेज आहे ना, ही वाली, हे बघा /30, त्याचे होस्ट किती आले 4, नेटवर्क मार्क्स हा आला, अमाऊंट ऑफ हे क्लास सी वगैरे ते असू द्या, हे समजलं. जसं /27 आहे त्याच्यामध्ये होस्ट किती आहेत तसं, आणि ह्याचा नेट मार्क्स म्हणजे सबनेट मार्क्स, असं यांनी कॅल्क्युलेट केले. तर ना आपण एक तुम्हाला मी अभ्यास देते आता. ठीक आहे, अभ्यास देते मी, स्क्रीन दिसते ना? हो, दिसत आहे. ओके, जास्त झूम झाली का? नाही नाही, ते मी हे केलेलं ना, पार्टिशन केलेलं, मग ते तसं झालंय इथे. ठीक आहे, तर आता अभ्यास बघा.
अभ्यास हा खूप महत्वाचा आहे. हा अभ्यास केला ना तर खूप सारा म्हणजे हा मेन अभ्यास आहे नेटवर्किंग मधला. ठीक आहे. इथे आपल्याला काय करायचंय, चार्ट बनवायचा आहे. चार्ट. चार्ट आता चार्ट मध्ये काय आहे? आता मी इथे लिहिलं /8. ठीक आहे. /8 हा माझा प्रिफिक्स लेंथ झाली. प्रिफिक्स लेंथ. त्याच्यानंतर /8 चा म्हणजे आता 32 पैकी हा मास्क 8 आहे. म्हणजे 8 बीट कोणाचे झाले? नेटवर्कचे. म्हणजे कसं 1 2 3 4 5 6 7 8 हे नेटवर्कचे बीट झाले. बाकी सगळे 0 0 0 0 0 0 0 0 हे 8 बीट 0 0 0 0 0 0 0 0 परत 0 0 0 0 0 0 0 0. ठीक आहे. हा काय झाला? /8 आणि हे जे आहे ना हे बायनरी मधलं कन्व्हर्जन आहे. बायनरी मधलं म्हणजे काय ना, की सपोज मी इथे जर असं एक कॉलम ऍड केला, तर मग जरा व्यवस्थित डायग्राम काढते मी इथे. स्ट्रेट लाईन दिसली पाहिजे की नाही व्यवस्थित. ही स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन तिथे. तर हे काय आहे? प्रिफिक्स. ठीक आहे. प्रिफिक्स लेंथ किंवा मास्क, त्यालाच आपण मास्क पण बोलतो. हे आहे बायनरी कन्व्हर्जन. बायनरी मध्ये 0 किंवा बायनरी फॉर्म मध्ये. ठीक आहे. म्हणजे काय? 0 किंवा 1. हे बायनरी लँग्वेज मध्ये दोनच गोष्टी असतात, दोनच अंक, 0 किंवा 1. ठीक आहे. आता हा /9 आहे. /9 म्हणजे 9 बीट जे आहेत ते नेटवर्कचे बीट आहेत. 9 बीट म्हणजे कसं येणार इथे बायनरी फॉर्म 1 2 3 4 5 6 7 8. हा ऑक्टेट कम्प्लीट झाला. डॉट. पुढचा जो ऑक्टेट आहे हा पुढचा, तर याच्यामध्ये आता हे 8 बीट झाले, अजून एक बीट म्हणजे 9 कम्प्लीट बीट झाले. मग बाकीचे बीट काय? 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे आपण ऑलरेडी 1 केलाय. डॉट. आणि बाकीचे आता 9 बीट तर झाले. हे 8 आणि इथे 1 9 बीट झाले. बाकीचे सर्व 0. मग इथे पण 0 0 0 0 0 0. किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8. मग 1 2 3 4 5 6 7 8. हा झाला /9 चा बायनरी फॉर्म. तसं /10. /10 मध्ये किती बिट्स येतील नेटवर्कचे आणि बाकीचे होस्टचे बिट्स असतात. ठीक आहे. हा नेटवर्कचा बीट झाला, हा नेटवर्कचा पार्ट झाला, हे बाकी होस्टचे पार्ट. हा 9 बीट म्हणजे नेटवर्कचा पार्ट झाला. आता 10 म्हणजे /10. /10 मध्ये हा पूर्ण ऑक्टेट येणार 1 2 3 4 5 6 7 8. डॉट 1 2 म्हणजे ह्या ऑक्टेट मधले आणि बाकी 1 2 3 4 म्हणजे हे 2 बीट आणि हे 8 बीट. हे कम्प्लीट किती झाले? 10 बीट नेटवर्कचे. आणि बाकी 1 2 3 4 5 6 7 8. हा एक ऑक्टेट कम्प्लीट. हा एक म्हणजे जिथे 10 आहेत ना, तर 10 वेळा आपण ते सबनेट मास्क काढतोय ना, तर 10 वेळा आपण 1 लिहिणार. ठीक आहे. असा एक आपल्याला कुठपासून करायचा आहे? 8 पासून 32 पर्यंत एवढा अभ्यास जमेल? हा अभ्यास जमेल का? उद्याच्या उद्याच करायचा आहे एवढा अभ्यास. समजला अभ्यास काय तो? हा, कळालं. हा. काय करायचंय आपल्याला या अभ्यासमध्ये? फक्त प्रिफिक्स लेंथ आणि त्याचा बायनरी फॉर्म लिहायचा. ठीक आहे. हा, प्रिफिक्स लेंथ मी आणि बायनरी फॉर्म. काढून ठेवलेलं आहे माझ्याकडे, आता आहे तसं. हा. तर इथं आज फक्त काय करायचं? 8 9 10 पूर्ण आपलं पेज एक घ्यायचं. ठीक आहे. कॉलम व्यवस्थित करायचा आणि मस्त पैकी हळूहळू निवांत लिहित बसायचं. काही घाई नाही, काय नाही, काय नाही. आपल्याला 24 तास आहेत. किती करायचंय? /8 पासून
तसं /9 कुठपर्यंत 32 पर्यंत. ठीक आहे. ती सबनेट मास्क सोबत काय म्हणतात ते आय पी फ्री आय पी काढतो तेच तसंच ना. फ्री आय पी ची कन्सेप्ट वेगळी आहे. हे मी फक्त तुम्हाला बायनरी फॉर्म मध्ये काढायला सांगितलंय. फ्री आयपी म्हणजे वेगळा आयपी जो ऑलरेडी प्रेझेंट आहे नेटवर्कचा, तो आपण कोणत्या डिव्हाइसला दिलेला नाहीये, त्याला म्हणतात फ्री आयपी आहे का, म्हणजे जो कुठे अजून आपण असाइन नाही केलाय त्याला बोलणार फ्री आयपी. हा हे आता वरती घे एक मिनिट. आता हा /8 होता ना, हा ह्याचं म्हणजे आता हे 2 टू द पॉवर आपण ते 0 2 टू द पॉवर 1 तसं ऍड करत जातो ते तसं ना. तस तो तर आपण मग सबनेट मास्क काढतोय, हे मी फक्त बायनरी फॉर्म लिहायला सांगितले. हा, 2 मग टू द आता पॉवर वगैरे. /8चं हा ते मग जे तू बोलतोयस ना, 255.0.0.0. हा ते आपण उद्या मी सांगणार आहे. म्हणजे तो पूर्ण असतो ना, आपण 2 लिहितो आणि मग इथे असतं हे 2⁻0 1 2 3 4 5 हा हेच 7. हा हे आपण उद्या शिकणार आहे. हे उद्या शिकणार आहे आपण हे वालं. आता फक्त बायनरी फॉर्म म्हणजे या अभ्यासाने काय होतं माहितीये का, /8 आहे /9 आहे तर नेटवर्कचे किती बिट्स, हा फक्त अभ्यास आहे. हा बिट्स नेटवर्कचे किती, म्हणजे हा म्हणजे प्रिफिक्स म्हणजे सबनेट मास्क सारखं झालं ना. सबनेट मास्कचे आपण हे बिट्स आहेत, हे वाले सबनेट मास्कचे बिट्स, हे वाले. तर हे वाले बिट्स म्हणजे आता सपोज सपोज कोणी पण म्हणलं /27 तर तुम्हाला पटकन क्लिक झालं पाहिजे. /27 म्हणजे नेटवर्कचे किती बिट्स, म्हणजे आता तुम्ही जेव्हा करणार याचं पहिले 3 कॅल्क्युलेशन, बीट नेटवर्कचे आणि जो शेवटचा तो बीट होस्टचा. नाही म्हणणार त्याला आपण, बीट नाही. त्याच्यामुळेच बघा, बीट नाही बोलणार त्याला, ऑक्टेट बोलणार. आता वन हा टू हा थ्री हा फोर फाय सिक्स सेवन एट हा एक हा एक ऑक्टेट झालं, ऑक्टेट मग झाला. पुढचे 8. 1 2 3 4 5 6 7 8 दुसरा ऑक्टेट 1 2 3 4 5 6 हा 7 तर 8 24 झाले. 1 24 2 25 26 3. 27. हा एक ऑक्टेट आहे. फर्स्ट ऑक्टेट, सेकंड ऑक्टेट, थर्ड ऑक्टेट. ठीक आहे. आणि मग नंतर काय, 3 तुम्ही असणार झाले 3. 26 27, मग बाकी उरलेले सगळे 0. ठीक आहे. हाच अभ्यास आहे फक्त आता सध्या. हा फोर्थ आहे, पण ते जे 3 बीट आहेत ते नेटवर्कला गेलेत. आणि हा ऑक्टेट 3 आहे तर त्याचे सगळेच बीट नेटवर्कला गेलेत. ऑक्टेट सेकंड आहे पण सगळे बीट नेटवर्कला गेलेत. आणि पूर्ण 32 मधले 27 बीट जे आहेत ते नेटवर्कचे आहेत आणि बाकीचे हे 5 बीट जे आहेत ते होस्टचे. ओके. हा ओके, फक्त हा अभ्यास करायचा आहे उद्याला. म्हणजे हा निवांत आपल्या नोटबुक मध्ये एक पेज ह्याचा असायला पाहिजे. हे आता जर आपण करू ना तर आपल्या एक माइंड मध्ये क्लिअरिटी राहते. प्रत्येकाचा आपण जेव्हा व्यवस्थित ड्रॉ करतो ना तेव्हा, म्हणजे इन डिटेल मध्ये आपण जेव्हा स्वतः लिहितो ना प्रत्येक गोष्ट, तर ती आपल्या माइंड मध्ये त्या ब्रेन मध्ये व्यवस्थित ती फिट राहते. आता मी आज तुम्हाला एकाच वेळी तुम्हाला सर्व काही सांगितलं ना, आपला ब्रेन कसा वर्क करतो त्याचं मी सांगते. थांबा, मी ही रेकॉर्डिंग स्टॉप करते पहिले. ठीक आहे.